येस, कीपर ग्लोव्ज परिधान करू शकतो, हा स्पर्धेचा नियम आहे. कारण पहिल्या प्रेक्षणीय सामन्यामध्ये शो मॅचमध्ये आपण पाहिलं होतं अरविंद पाटील विघ्नेश यांनीही विकेट कीपर करताना ग्लोव्ज वापरले होते. आणि इथे पाहिलं तर किशोर पाटील जो कॅप्टन आहे टीमचा, शिव मल्हार चला दोन्ही संघाचे 12th मॅच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवावी नम्रतेची विनंती आहे. शांताराम स्मृती आणि प्रशांत पाटील प्रशांत पाटीलने जर षटकार मारला तर रोख रुपये 500 रुपये पारितोषिक प्रमोद पाटील ज्याचे बंधू आहे त्यांच्याकडून देण्यात येणार आहेत, दिलं जाईल. बॅटिंग शांताराम शेठ स्मृती. पूर्ण करा तुम्ही. ओके, शांताराम सेठ स्मृती बॅटिंग करतो. आमंत्रण केलं टॉस हारल्यानंतर बॅटिंगसाठी. गंगाधर हिंगोले आणि प्रशांत पाटील त्याला पारितोषिक झालं 40+ आहेत. 40 प्रशांत पाटील आणि कंपल्सरी नियम असल्या कारणाने 40+ खेळाडू स्ट्राईक घेईल. आणि येस, बॅटिंग किंवा बॉलिंग आता तुम्ही सांगा. ओके ओके काही बी करेल पण त्याला ओके गरजेचं आहे. ओके ओके दोन खेळ. राईट आर्म मुरद विकेट. लीगचा पहिला सामना. पहिला चेंडू सरळ हाताने मात्र दिशा दिली. कावडकॉनच्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे डीपला. सिंगल नाही मात्र काय किशोर नितीन आहे श्रीकृष्ण दिवा याची जे टीम कडून खेळतो हा नितीन त्याने फील्ड केलं पहिल्या चेंडूवर. मात्र 40+ हा फलंदाज प्रशांत पाटील खातं खोललं जातं इथे शांताराम सेठ स्मृती संघाचं. शांताराम स्मृती आणि शिव मल्हारी मार्तंड यांच्यामध्ये हा पहिला लीग मॅच. दोन पहिले मॅच पाहिले तर प्रेक्षणीय सामने झाले. अतिशय दर्जेदार उत्कंठावर्धक सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाला. त्याच्यानंतर थेट मात्र इथे लीगला सुरुवात होते. 12 संघ या लीगमध्ये उतरले. 12 संघ मालक या स्पर्धेमध्ये. DKPL डॅशिंग अशी म्हटलेलं होतं विघ्नेशनं. डेंजरस दिवा कोलीवाडा प्रीमियर लीग आपण पाहतोय 2022 आणि पहिलाच लीगचा सामना शिव मल्हारी मार्तंड आणि शांताराम सेठ स्मृतीच्या दरम्यान. अपटी बॉल सोडला, लवली बॉलिंग, अतिशय दर्जेदार चेंडू. बॅकफूट नंतर चेंडू पडल्यानंतर उसली घेतली, स्विंग इन द मिस, सरळ चकला गेला या चेंडूवर. सुरेख गोलंदाजी यश पाटील चर्चेमध्ये आहेत. आतापर्यंत जर विचार केला तर 2 चेंडू टाकले. पहिल्या चेंडूवर सिंगल घेतली 40+ चा खेळाडू प्रशांत पाटील आणि सिंगल घेतल्यानंतर दुसरा चेंडू मात्र डॉट. गंगाने सिंगल घेतली, खातं खोललं बॅटने संघाचं आणि स्वतःचं. बिनगडी बाद 1 अशा धावसंख्या. 5 ओव्हरचं मॅच, लीगची पहिली मॅच. जमलेल्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या मी दिवा कोलीवाडा प्रीमियर लीग 2022 मध्ये हार्दिक स्वागत करतोय. सुरेख चेंडू यार, काय अप्रतिम गोलंदाजी चालले. जेवढं कौतुक करावं यश पाटीलचं तेवढं मात्र कमी असेल. दॅट इज अ लवली बॉलिंग यार. नवदुतीत असा खेळाडू आहे पण इम्प्रेस. श्रीकृष्ण दिवाकडून हा क्रिकेट खेळतोय. लवली यार. त्या ताळमेळ्यात घडले श्रीकृष्णाच्या. काय गोलंदाजी टाकले आतापर्यंत. 3 चेंडू अतिशय दर्जेदार टाकले. सिंगल, त्याच्यानंतर डॉट डॉट. हितगुज केली जाते. गंगा इंगोले जो कॅप्टन आहे टीमचा, शांताराम सेठ स्मृती, उपस्थित पाहुणे आणि आमच्या जमलेल्या लाडक्या प्रेक्षकांच्या आम्ही DKPL मध्ये हार्दिक स्वागत करतोय. दिवा कोलीवाडा प्रीमियर लीग चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे. एक डीप कॉर्नर क्षेत्ररक्षक. काय गोलंदाजी यार, इम्प्रेस केले गोलंदाजाने. पहिल्याच मॅन्डेटरी पॉवरचा ओव्हर टाकताना अक्षरशः मात्र 4 मुंड्या मात्र जे पाय बांधले जातात म्हणतात ना, अक्षरशः रोखून धरले. एकही चेंडू त्याने नो हपवाली, नो लूजफुल डिलिव्हरी. लवली आहे, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. प्रभाव सोडतो पहिल्याच सामन्याच्या लीग मॅचच्या पहिलं ओव्हर टाकताना श्रीकृष्ण दिवाकडून खेळला, पण इथे मात्र खेळतोय तो शिव मल्हारी मार्तंडकडून. लाजबाब गोलंदाजी यार. सिंगल नंतर मात्र हात खोळू दिले नाही फलंदाज प्रशांत पाटीलला.
40+ खेळाडू आहे प्रशांत पाटील, पण अतिशय जबरदस्त गोलंदाजी. पाचवा चेंडू गतीमध्ये फुलंत चेंडू आणि त्या चेंडूवर जसा प्रयोग कळला नाही, मात्र सिंगल काढले. स्लिम मिड आपला क्षेत्ररक्षण जरूर झालं, सिंगल घेतली प्रशांत पाटीलने, खातं खोललं आपलं स्वतःचं. 2 धावसंख्येवर पोहोचतोय. याला पहिल्यांदा बॅटिंग करताना नाणेफेकीचा कोल हरल्यानंतर शांतराव सेठ स्फूर्ती. 2 बिनगडी बाद. शांत सुरुवात आहे, पण गंगा इंगोले नावाचं जर वादळ आलं ते शांत असणारी धावसंख्या तो खूपच मोठी नेऊ शकतो. यश हा लवली बॉलिंग यार. दोन्ही आमने सामने श्रीकृष्ण दिवाकडून खोलणारे गंगाधर इंगोले आणि नवदीप, काय गोलंदाजी टाकली यार, कौतुक करायला. फक्त 3 धावांचं हे आपलातून अप्रतिम नेत्रदीपक अशी गोलंदाजी, डोळ्याला पाहण्यासारखी इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. 3 धाव फक्त खर्च करतोय आणि जो कर्णधार आणि अर्थातच किशोर पाटीलने जे पहिलं षटक टाकण्यासाठी आपल्याला आक्रमण लावलं होतं, त्या आक्रमण लावल्यानंतर किशोर पाटीलचा जो निर्णय होता तो अचूक ठरवला. लवली बॉलिंग आहे. बिनगडी बाद. धावसंख्या स्कोरबोर्ड फक्त 3. लाजवाब. लीगचा पहिला मॅच. शांताराम सेठ स्मृती आणि विपक्ष शिव मल्हारी मार्तंड. टॉस जिंकली शिव मल्हारी मार्तंडचा कॅप्टन किशोर पाटील. ही चूज द फील्ड पास. पहिल्या ओव्हरसाठी श्रीकृष्णकडून टीमकडून जो खेळणार आपण यावेळी खेळतोय तो शिव मल्हारी मार्तंड. काय गोलंदाजी टाकली यार. गंगाधर इंगोलेच्या विरुद्ध त्यांनी 2 चेंडू असे टाकले का तिथे मात्र 3 फक्त धावा आहेत. 3. साहिल वेलकम. येस, जवळ जर डॉट निघाला चेंडू तर त्याला स्ट्राईक रोटेट करता येणार नाही, याची दक्षता घ्या. हा नियम आहे. ऍक्शन मध्ये असायला हवं. सरळ कोणत्याही प्रकारचे जर ऍक्शन नसेल, सरळ चेंडू मात्र विकेटकडे हातात गेले तर नो चेंज द स्ट्राईक. हा नियम मात्र इथे बंधनकारक आहे. स्ट्राईक रोटेट करण्यासाठी मात्र मुभा देण्यात येणार नाही, याची दक्षता घ्या. हा स्पर्धेचा नियम आहे. दिवा कोलीवाडा प्रीमियर लीग 2022, गावदेव आणि खामल्यादेव चषक 2022. पॉइंट लाईक क्षेत्ररक्षण. काय क्षेत्ररक्षण विहीर असलेले आहे. गोलंदाजी मार्गावर तर गोलंदाज नितीन मडवी रेकॉर्ड केलाय अंडर-20. 6 चेंडू आणि 6 विकेट. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफुटवर जाताना त्याला स्टे करत होता. स्पष्ट नकार दिला. मागणी केली होती यावेळेला. तो 40+ खेळाडू आहे प्रशांत. खूपच खर्चिक ठरतोय मी म्हणेन संघासाठी. विचार केला तर 45-46च्या आसपास हा खेळाडू. स्वास्थ्य, शरीर, आयुष्यमान आणि या स्पर्धेचा नियम आहे 40+ 2 खेळाडू जे चमूत आहेत त्याच्यापैकी एक तर बॅटिंग किंवा बॉलिंग ते द्यावीच लागेल. याला बॅटिंग करताना थोडा मात्र महागडा ठरला मी निश्चित म्हणेन. शांताराम सेठ स्फूर्ती संघाकडून खेळताना प्रशांत. बॉलर बॅक टू ड्राईव्ह. येस 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 येस. हे नियम काय आहे. इथे मात्र बाद निश्चित होणार होता, परंतु बाद केलं गेलं नाही. पण स्पर्धेमध्ये असं कोर कमिटीकडून सांगण्यात का असा नियम आहे का नाही, का नियम असा नाही आहे. कोर कमिटी असा कोणताच नियम मात्र ठेवण्यात आला. पण खेळाडू ते दाखवायला लागेल, कारण ज्येष्ठ खेळाडू आहेत त्याचा रिस्पेक्ट आपल्याला करावा लागेल. तो जर रुंदीमध्ये प्रशांत असता त्याने बॅटचा मात्र इंगार निश्चित दाखवला असता, कारण कित्येक सामने प्रशांत पाटीलने बॅटच्या जोरावर काढलेले आहेत. गोलंदाजी मार्गावर नितीन आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. 4 धावा आहेत. फाईट का आले. बॅक इंटू द बेबी. नाराज आहे. मिस टायमिंग शॉट. शपल होऊन येण्याचा खेळण्याचा प्रयत्न केला. स्ट्रिकवर चेंडू आदळला. चेंडू हवेत आणि तिथेच मात्र पॉइंट खबरला क्षेत्ररक्षक हेमंत.
प्रवीण मळवी याने छान सुंदर झेल टेपून खेळली मात्र संपुष्टात. कॅप्टन बॅक इन तो पवेलियन. कर्णधार परतला. एवढा शांताराम सेट स्मृतीकडून खेळणारा कॅप्टन बॅक इन द पवेलियन. पहिली सफलता नितीन मळवीच्या हाताला लागली, तीही मात्र कॅप्टनची. नाव श्रीकांत नारायणकर, व्हेरी डेंजरस मॅन. तर कुणाल मळवी येते, नॉट श्रीकांत नारायणकर. नाही ना, तसं नाही ना. मला ये इकडे जवळ जरा. सुरेख गोलंदाजी. दोन्ही गोलंदाज श्रीकृष्ण दिवाकर, किशोर पाटील. व्हॉट अ कॅप्टनशिप यार, बिहाइंड द स्टंप इज अ विकेट कीपर. बट लवली सूत्र हातवतोय कॅप्टनची. हो हो हो, काय गोलंदाजी यार. टप्पा पडल्याने झपकन मात्र उसळी घेतल्याने चेंडू हातात कॅप्टनच्या. डॉट. दोन्ही गोलंदाजाने मात्र इम्प्रेस केले. ताळमेळीत घडलेत मी म्हणेन निश्चित. प्रकाश मळवी, गंगाधर इंगोले. ग्रेट. कुणाल मळवी हा दर्जेदार फटका मारतो आणि जिथे कुठे ते धावसंख्येमध्ये रुसलेली होती तिला मात्र फुलवली. 30+ मध्ये खेळणारा हा फलंदाज कडक यार. काय आगली वेगळी प्रीमियर लीग आपल्या भेटीला. 2 40+, त्याच्यानंतर 30+2. एक चांगल्या संकल्पनेचं नेहमीच कौतुक करावं, कारण कुठे विसरले नाही. दिवा कोलिवाडा ग्रामस्थ मंडळ, दिवा कोलिवाडा प्रीमियर लीग कमिटी चांगला निर्णय घेतला, चांगला वेगळे पण देण्याचा प्रयत्न, आणि त्याचं स्वागत असेल. काय कडक फटका मारल्यावर 30+ कडून खेळणारा फलंदाज मात्र ताव मारली. हलकासा मात्र त्याला हपवली मिळाली. सरळ रेषेत आला. हँड अँड हेड कॉम्बिनेशन ब्युटिफुल. लप ओव्हर द वाईडिश ग्राउंड. 6 रन. कडक शॉटने धावसंख्या मात्र पुढे जाते 10 वरती. दुसरं ओव्हर प्रगतीपथावर. गोलंदाज आहे श्रीकृष्ण टीम कडून खेळणारा, पण यावेळी तो खेळतोय शिव मल्हारी मार्तंड. आपलं पहिलं ना संघाचं दुसरं. षडाबांचे इथे मात्र टायमिंग मिस केलंय. पुढे कारण अति पुढे गेला असतं तर बीट करून चेंडू मात्र काउकोंडाला छेदून गेलं असतं. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 स्फूर्ती संघाला टॉस हारल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करताना कॅप्टनची विकेट मिळाली या ओव्हरमध्ये. 12 धावा आहेत स्कोर सरासरीने. सुरेख असं आयोजन दिवा कोलिवाडा ग्रामस्थ मंडळ, दिवा कोलिवाडा प्रीमियर लीग कमिटी आयोजित दिवा कोलिवाडा प्रीमियर लीग गावदेव व खामळ्यादेव चषक 2022 आणि लीगचा हा पहिला सामना. 2 सामने झाले प्रेक्षणीय. चांगले सामने रंगतदार पाहिले आपण प्रेक्षकाने, पण यावेळेला ती उत्कंठा वाढेल, कारण प्रत्येक इथे मध्ये एक सामना महत्वाचा आहे. 3 मॅचेस असतील ना प्रत्येकाच्या. 2-2च मॅचेस. 3 मॅचेस नाही लिहिलं. एनएमपीएल नाही, एनएमपीएल 3 होते. एनएमपीएल ठाणे प्रीमियर लीगचा आहे. तर 2-2 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या मात्र लागलेले 1 गडी बाद. गंगा इंगोले मात्र परतलाय. फक्त 2 या धावसंख्या वैयक्तिक संघाकडून. तिसरा आणि आपलं पहिलं टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गावर राकेश मळवी. जोरदार अपील प्रश्न केले. पायानं जरूर लागतोय, परंतु इथे फलत्रूमध्ये फील्ड करण्यासाठी गोलंदाज न येता सिली मिडॉपचा क्षेत्ररक्षक. काय योगायोग आहे. किशोर पाटील या कॅप्टनने मात्र कमाल केली. तिन्ही गोलंदाज मात्र त्याने श्रीकृष्ण टीम कडून खेळणारे वापरले. हो वा, सुभम यार. हा गौरव टीम श्रीकृष्ण दिवाचा, कारण पहिले दिवा या टीम कडून ज्याने धडे गिरवले. फक्त धावा खर्च केल्या 3. त्याच्यानंतर 6 विकेट 6 चेंडूमध्ये एकामध्ये काढणारा विक्रम. ज्या गोलंदाजाने नितीन बडे धावा खर्च केल्या 9. राकेश फोल्टा
आणि कमरेच्या वर दोन्ही अंपायरचा इशारा एकाच वेळी नो बॉल. नो बॉलचा इशारा शिवरामजी वैती आणि त्यांना साथ देताना दर्जेदार अजूनही जे अंपायर आहे धनंजय कोडी यांनी एकाच वेळेला कॉल केला, कारण बॉडी लाईन मध्ये हा शरीर वेधी मारा घेतला होता. छोटं ठरवला नो प्लस वन असे 2 धाव मिळतात. 2 धावसंख्या मात्र जी कमी होती पहिल्या ओव्हरमध्ये तिला आकार दिलेला गेला 15वर. 15 एक गडी बाद. कॅप्टन परतला गंगाधर हिंगेले. ही विकेट मिळवली नितीन मडवेने. आपलं दुसरं संघाकडून दुसरं षटक होतं मॅन्डेटरी पावचं आणि आपलं पहिले टाकत होता आणि तिथेच मात्र विकेट मिळाली तिसऱ्या चेंडूवर. शपल होऊन गेलं ऑन द राईज. मिस टायमिंग गेलं सरळ हातामध्ये प्रवीणच्या कव्हर पॉइंटला. कॉट प्रवीण बॉल बाय नितीन मडवी. ही सफलता एकमेव आतापर्यंत पाहिलंय तर आहे संघाला. शिव मल्हारी मार्तंड आणि शांताराम सेठ स्मृती यांच्या दरम्यान हा मॅच लीगचा पहिला पण आजच्या दिवसातला हा तिसरा मॅच. बॉलर बॅक टू ड्राईव्ह ऑन ड्राईव्ह केले. दुर्गुण क्षेत्ररक्षण आहे. सिंगल घेतली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. इथे दुसरी धाव हो 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 अपील केले प्रश्न केले बट अंपायर सेट एक कारण इथे आउट जर झाला असता तर फ्री हिटला मात्र परतावा लागला असतं का चेंडू होता फ्री हिट. 2 धाव मिळतात स्ट्रोक वरती अलाउन द ग्राउंड. चुंबन घेत गेलं होतं वायडिश लांगांच्या ठिकाणी. जे क्षेत्ररक्षण पहिल्यांदा फर्मलिंग झालं त्या संधीचा फायदा घेतला दोन्ही फलंदाज कुणाल आणि प्रशांत पाटील. वैयक्तिक 11 धावसंख्या त्याच्यामध्ये एक उत्तुंग षटकार आहे कुणालचा. हो 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 चांगला चेंडू पर्यंत चेंडू खडे मारण्याचा जरूर प्रयत्न केला. प्रयत्नानं मात्र अपयश. चेंडू डॉट. कॅप्टन अँड विकेट किपर ही दोन्ही भूमिका चोख बजावतोय किशोर पाटील विकेटच्या पाठीमागे. That is a clever all-rounder player. Is a team of the captain of शिव मल्हारी मार्तंड. राकेश फटका चांगला आहे. ओलावला आहे. काऊ कॉर्नरला डीप मधून क्षेत्ररक्षण एल फील्ड करेल. एक धाव घेतली. नितीनची थ्रो जाईल का. हो हो याला म्हणतात लक फॅक्टर. कारण टप्पा उडाला असं काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं पण इथे 2 धावा आरामात पूर्ण करण्यापेक्षा दुसरी धाव मात्र जेमतो पूर्ण केली कुणालने. चांगली फलंदाजी आपल्या टीमसाठी शांताराम सेठ स्मृतीकडून खेळताना कारण विकेट मिळवली ती गंगाधर इंगोली. तेव्हा स्कोर त्यानंतर हलकीशी भागीदारी चांगली भागीदारी बिल्डअप होते तिसऱ्या विकेटसाठी कुणाल आणि प्रशांतच्या दरम्यान. धावा स्कोर बोर्ड 19. 2 चेंडू आतापर्यंत बाकी आहेत. आता अजूनही 2 चेंडू टाकावे लागतील. गोलंदाज आहे राकेश मडवी. शिव मल्हारी मार्तड कडून 5वा चेंडू राईट ऑन द विकेट. फुल टॉस अति गाय केली. शपलून अगोदर त्याच्यानं चेंडू मध्ये डिलिव्हर. मिस टायमिंग शॉट नो रन. आखरी गेंद शेवटचा चेंडू तिसऱ्या ओव्हरचा आपला पहिला. राकेश अबे फ्रॉम द बॉडी इथे जरूर आहे पण ते टायमिंगला मात्र कुठेतरी विसरलं तर फटका. कव्हर एक्स्ट्रा कव्हरला मात्र सिंगल मिळते. ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या शांताराम सेठ स्मृतीची 1 गडी बाद 20. 12 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. 3 ओव्हर संपतायत. 1 गडी बाद 20 धावा आहेत. नाणेफेकीचा टॉस हारल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करताना शांताराम सेठ स्मृती. 13वाच खेळाडू आतमध्ये जाईल. लक्षात घ्यावं 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि 13वा खेळाडू मात्र जो मैदानात जेव्हा काय लागेल मैदानात जे खेळतात बॅटर तो मग त्याचं बॅटिंग बॅट असो किंवा पाणी लागल्यास तो 13वा खेळाडूच फक्त जाईल. याची दक्षता घ्या. हा नियम आहे दिवा कोलीवाडा ग्रामस्थ मंडळ दिवा कोलीवाडा प्रीमियर लीग कमिटी आयोजित DPL डेंजरस दिवा कोलीवाडा प्रीमियर लीग 2022. डॅशिंग असे खरोखर जेवढं कौतुक करावं तेवढं करून प्रथम पारितोषिक 20,000. द्वितीय पारितोषिक 20,000. तृतीय पारितोषिक 20,000. सर्वोत्तम 3 संघ 20 धावा स्कोरबोर्ड होती. प्रशांत कुणाल 3 ओव्हरचा खेळ संपला. राकेशने या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या 8. पहिले ओव्हर पाटीलने टाकलं होतं
3 धावा यश मात्र मिळालं. एकमेव जे यश मिळालंय ते नितीन मडवेच्या खात्यामध्ये आहे. ती मोठी मासली अर्थात कॅप्टनची विकेट गंगाधर इंगोले. नंतर सांगा एक इनिंग नंतर खेळलो सांगा चल. बॅटला ब्रश होऊन गेला आहे. फर्स्ट होऊन गेला फाईन लेगला जिथे घोषित क्षेत्र आहे. फक्त सिंगल मिळेल चौथीवरचा पहिला चेंडू. गोलंदाज नितीन मडवी 40+. काय येईल ना असं स्पेशल ना अच्छा नाही बरोबर काय स्ट्रोक. फटका दॅट इज अ लवली स्टेट ओव्हर द साइड स्क्रीन. 6 रन. बॅट मधून आला बॅटर कुणालचा दुसरा षटकार नितीन. हा 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 ही समज केल्यावर किती छान आहे. एन मोक्याचे जे वाईट+1 शिवरामजी वैती द अंपायर ऑफ दिस इन दिस मॅच अलॉंग एक धनंजय कोळी स्वेअरलेक. धावसंख्या मात्र वाईट+1 ने पोहोचवली 29 वर. धावसंख्या मात्र आकार गिरते यावेळेला नितीन. 29 लॉस ऑफ द कॅप्टन विकेट. शांताराम सेठ स्मृती बॅटिंग करताना टॉस हरल्यानंतर पॉइंट. एक डीप कव्हर पॉइंट, एक लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ, एक काऊ कॉर्नर, डीप स्क्वेअर लेग अँड स्ट्राइक सिली मिड ऑफ. काय बॅटिंग आहे जबरदस्त बॅटिंग. बॉलर बॅक टू ड्राईव्ह. क्षेत्ररक्षण चांगलं होतं. ती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि इथे सहज गत्या. दॅट इज अ लवली तालमेल. 40+, 30+ मध्ये जमलेली ही जोडी काय कमालीच यार. कुठे 30+, 40+, कुठे क्रिकेट चाललंय. पुल्लातून उंच शिखरावर चाललंय क्रिकेट. हे 30+, 40 हे मान्यच करावं लागेल. काय खेळाडू खेळताय. प्रशांत 40+ अँड 30+ कुणाल. हा डान्सिंग ग्राउंड द विकेट. चेंडू मध्ये क्रॉस द बॅट चकून गेलाय. यावेळेला 40+ गोलंदाज नितीन मडवी. उत्कर्ष मधून खेळतो ना. उत्कर्ष या टीम कडून बराच क्रिकेट खेळलाय हा 40+. दोन्ही कुणाली आपले सामने उत्कर्षाचे खडे कुणाल बॅक इन टू द पॅव्हेलियन. गडी क्रमांक दुसरा आद्रा शांताराम सेठ स्फूर्ती संघाला. धावसंख्या स्कोरवरती 31. वैयक्तिक 23 लिस्ट घेऊन यायची प्लेइंग 11. येस जेव्हा नेक्स्ट मॅच असेल तेव्हा कॅप्टन प्लेइंग 11 खेळाडूची यादी आपल्या बरोबर आणतील याची दक्षता घ्या. जेव्हा नेक्स्ट मॅच आम्ही अनाऊन्स करू टॉससाठी तर दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपल्या 12 खेळाडूची यादी बरोबर आणायची. टॉस बरोबर घेण्यासाठी येईल तेव्हा तन्मय 11 वर्सेस आनंद स्मृती. विपक्ष अनंत स्मृती हा नेक्स्ट मॅचचा आहे. तो विनंती कॅप्टनला बरोबर आपल्या प्लेइंग लिस्ट. सुरेख क्रिकेट तगडे शॉटसाठी ओळखला जातो श्रीकांत नारायणकर. पण आल्या मात्र हलकासा ढकलून दिला सिलिमिडा. सिंगल घेतली. ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोर 4 ओव्हरच्या समाप्तीने 2 गडी बाद. शांताराम सेट स्मृती 32 loss of the 2 wicket. Wicket is gone in the pavilion. First wicket is Gangadhar Ingol is captain. Caught Praveen. Bowled by Nitin Madhvi. Only 2 runs captain. Back into the pavilion. Second wicket is fantastic. 2 maximum heat over the state and widest long out. Kadak shot मध्ये 30+ कुणालने दिने जिंकली. तोच फलंदाज मात्र बाद झाला. वैयक्तिक 2 षटकारांच्या सहाय्याने त्याने धावा केल्या 23. मॅग्निफिसेंट इनिंग. 28 धावांची धावसंख्या मात्र खुंटली. अखेरचं स्लॉगिंग ओव्हर जर गोड शिव मल्हारी मार्तंड. कॅप्टन ऑन द बॉलिंग मार्क. किशोर पाटील राईट आर्म फ्रॉम द विकेट. BS बॉयज या टीमचा कॅप्टन आहे. यावेळेला शिव मल्हारी मारतात. तो कर्णधार धुरा सांभाळतोय. तो आलाय
मोक्याच्या अतिशय जबाबदारी षटक असतं स्लॉगिंग डेथवर. वेटम राऊंड द विकेट टू. दोन्ही फलंदाज मायनस प्लस दोन्हीला माहीत असावं, कारण बॅटर इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. इथे दुसरी धाव मात्र पूर्ण. 2 धाव मिळतील पहिल्या चेंडूवर. 2 धाव जातात खात्यामध्ये. श्रीकांत नारायणकर तो पोचतोय. 2 चेंडूचा खेळ समोर गेल्यानंतर 3 वरती. तर बीएस बॉयज कडून दोन्ही बॅट्समॅन खेळतोय बॅटर, तोही मात्र बीएस बॉयज कडून गोलंदाज आता कॅप्टन आहे बीएस बॉयजचा. आमने सामने एक खेळाडू कॅप्टन वर्सेस श्रीकांत नारायणकर. हा सिंगल घेतली नाही. हा आहे कॉन्फिडन्स, हा आत्मविश्वास आहे. पण गोलंदाजी मात्र सुरेख अडू. तिसरा चेंडू घेऊन कॅप्टन किशोर पाटील कम्स इन बॉल टू राईट अँड राऊंड द विकेट टू श्रीकांत नारायणकर. किमती विकेट. झेल मात्र सोडलाय. झेल सोडले का फटकेबाजीसाठी मात्र असुरलेला आहे, परंतु त्याला बांधून ठेवण्यामध्ये यश मिळते कॅप्टनला. कॅप्टनचा 4था चेंडू या ओव्हर मधला शेवटच्या. ग्रेट बॉलिंग यार, तोडून मापून केलेली गोलंदाजी. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होईल, पण इथे मात्र फलंदाज बाद प्रशांत पाटील एसकॉम. गडी क्रमांक 3 पाहतोय. लागला 3रा धक्का शांताराम सेठ स्मृती संघाला. धावसंख्या स्कोअरवरती 36 धावा. 36 प्लस ऑफ द 3 विकेट. पहिला बॅटर बॅट झाला होता गंगाधर इंगोले कॅप्टन. फक्त 2 धावा लावल्या आपल्या खात्यावर. त्याच्यानंतर कुणालने मात्र हात दिला आपल्या संघाला. 30 प्लस हा खेळाडू ज्याने 2 उत्तुंग षटकार मारले ते मात्र पाहण्यासारखे होते. डोळ्यांचे पारणे फडून गेले 2 षटकार 30 प्लस कुणालचे. आणि तिथेच मग धावसंख्येला आतापर्यंत आकार दिसतोय. त्याचं खरं कारण 23 धावांची एक बहारदार खेळी नेतृत्व खेळी होती कुणालची. चला तन्मय 11 आणि अनंत स्फूर्ती कॅप्टन या. कॅप्टन येताना मात्र टॉससाठी आपली खेळाडूंची यादी आणतील सोबत. हा नियम आहे स्पर्धेचा. दिवा कोलीवाडा प्रीमियर लीग 2022. किशोर कडक बॉलिंग यार. जेवढं नितीन मडियो कोणतं फॅमिली, परंतु त्याला आत्मविश्वासामध्ये हरकत नाही भिडू. 2 धाव मिळतात, पण काय एकही मोठा फटका या ओव्हरमध्ये येत नाही. 2 धावसंख्येमध्ये पुढे सरकते 38 वर. 3 गडी बाद 38. अखेरचा चेंडू लास्ट डिलिव्हरी इन द फर्स्ट इनिंग. कॅप्टन आहे, कॅप्टनचं कौतुक करायला लागेल, कारण घातक फलंदाज समोर असताना एकही फटका 5 चेंडूमध्ये. इथे मात्र सेवाचा चेंडू बीट करून गेला लॉंग ऑन लॉंगला. चेंडू सीमा पार 4 रन. 4 ने धावसंख्या मात्र स्कोर 43 टू विन. 43 धावांचं लक्ष्य टार्गेट सेट केलंय शांताराम सेठ स्फूर्ती संघाने शिव मल्हारी मार्तंड समोर. सुरेख गोलंदाजी. जेवढं कौतुक करावं लागेल तेवढं कमी असेल. मी म्हणेन सर्व गोलंदाजी नफेतेली गोलंदाजी. पहिलं ओव्हर होतं मॅन्डेटरी पॉवरचं. गोलंदाज होता यश पाटील. फक्त 3 धावांनी कडक सुरुवात करून दिली. मी म्हणेन शिव मल्हारी मार्तंड. त्याच्यानं पुन्हा तर श्रीकृष्ण दिवा या टीम कडून ज्याने धडे घेतले तो गोलंदाज आला होता गोलंदाजी मार्गावर. अर्थातच नितीन मडवी रेकॉर्ड ज्याच्या नावावर लावला याच वर्षी. 6 चेंडू आणि 6 विकेट. एकाच ओव्हरमध्ये 6च्या 6 फलंदाजाला बाद करण्याचा विक्रम केलाय. 5 विकेट आतापर्यंत आपण पाहिले. स्वप्नील नाईक लालू याने एका ओव्हरमध्ये 6 विकेट घेतले होते, पण 5 विकेट त्याच्यावर 1 रन आउट. त्याच्यानंतर रवी पाटील तुर्बे याच्या नावावरही मात्र 5 विकेट, पण त्यांना ओलांडून मात्र श्रीकृष्ण दिवाचा गोलंदाज मात्र पुढे घेऊन विक्रम आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये नवी मुंबईमध्ये लावून गेला. नाव आहे नितीन मडवी.
काय शिस्त आहे, ही शिस्त चांगली आहे, पाहण्यासारखं असतं, डोळ्यांना सुखवणारं दृश्य असतं. एका लाईनीत येणारं आणि त्याच लाईनीत जाणारं, या दोन्ही टीमचं आम्ही मनपूर्वक इथे कौतुक करतोय. कारण ज्याप्रमाणे खेळल्यानंतर शिव मल्हारी मार्तंड हा ओळीने आला मैदानाच्या बाहेर, त्यामुळे फलंदाजी करणारा, बॅटिंग करणारा राजसंघ जातो शांताराम सिंह स्मृती ओळीने कसं मैदानाच्या आत, ही शिस्त नियमामध्ये पाहण्यासारखे, त्याचं स्वागत आहे. उगाच कोणच्या नाही देखून 43 विन, 43 धावांचं लक्ष शेट केलंय. दिवा कोलीवाडा प्रीमियर लीग गावदेव व खामळ्या देव चषक 2022 लीगचा पहिला मॅच. आपण दोन पाहिले मॅच पाहिले, पहिला आणि दुसरा तो प्रेक्षणीय होते. चॅम्पियन संघ आहे विचार केला तर शिव मल्हारी मार्तंड 2021 जी प्रीमियर लीग आपल्या नावावर लावली होती शिव मल्हारी मार्तंडने. जकास गोलंदाजाने मात्र वापर केला कॅप्टन किशोर पाटील. इज अ हँडलिंग व्हेरी वेल टू द बॉलर ऑफ द टीम. कॅप्टनला याचं श्रेय जातं, कोणत्या क्षणी कोणत्या गोलंदाज द्यावी, त्यामुळे मात्र श्रीकृष्ण टीम कडून खेळणाऱ्या 3 गोलंदाजांनी पहिला वापर केला. पहिला गोलंदाज यश पाटील नवतीत, परंतु नवतीत असताना अनुभव नसताना काय धोका खेळला, याला म्हणतात कॅप्टनची जिगर. त्या जिगरीवर मात्र यश पाटीलला मोर्चावर आणलं आणि त्या संधीचे तो सोनं करून गेला. मॅन्डेटरी पावतो फक्त 3 धावा. त्याच्यावर पुन्हा त्या श्रीकृष्ण टीम कडून खेळणारा गोलंदाज होता अर्थातच नितीन मडवी. त्याने 9 धावा खर्च करताना कॅप्टनची विकेट मिळवली गंगाधर इंगोलीची आणि तिथे सामन्यामध्ये अंकुश ठेवला होता. पण त्यानंतर कुणालचा जो सुपर शो होता तो दाखवला 30+ खेळाडूने 23 धावांची एक झकास खेळी खेळून. मागच्या वर्षाचे चॅम्पियन्स आहे. 43चं टार्गेट आहे शिव मल्हार मार्तंड संघासमोर. पुन्हा एकदा मी विनंती हे झाले टॉस झाले, कोण टॉस जिंकले? तर नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय. अनंत स्मृती कॅप्टन अजिंक्य केणी वॉन द टॉस. त्याच्या विपक्ष खेळताना आपण पाहणार आहोत तन्मय 11. त्यात हे पाहिजे जरा स्टॅपनर आहे ना, मग बुडणार स्टॅपनर घे ना दादा. झाली ना झाली हां याच्यावरती ना हे टाकतं, ही मॅच नंबर 3. नाव कॅप्टन हिमसेल्फ स्वतःला घेऊन येते बॉलिंग मार्कवर. मॅन्डेटरी पाव होता पहिल्या ओव्हरसाठी, फलंदाजी करता आला नाही, पण हाच ऑलराऊंडर मात्र काही करू शकतो. जरा मोठा कडून देतो. ग्रुप लीग मध्ये काय आहे? संघ 1 विरुद्ध संघ 2. तर सामन्याचे सामने खेळण्याची पद्धत, सामना 1 आहे संघ 1 विरुद्ध संघ 2, सामना 2 आहे संघ 3 विरुद्ध संघ 4. हे अटी आहे त्याप्रमाणे मात्र सामने खेळले जातील लीग मध्ये. सर बंडू केणी आमचे सन्माननीय आहेत, त्यांची गाडी चावी, कारण आता मॅच त्यांचा झालेला पहिल्याच वाईटने मात्र सुरुवात झाली आहे. चावी जर कोणाकडे असेल तर कृपा करून तुम्ही सुपूर्द करा. वाईटने मात्र सुरुवात झाली. पहिला चेंडू गंगा इंगोली कॅप्टन ऑफ द वाईट +1 अशा 2 धाव मिळत आहेत. लक्ष आहे 5 ओव्हरमध्ये 43 धावांचं. 8.40 अशी सरासरी ठेवायला लागेल गतवर्षीचा हा चॅम्पियन संघ अर्थात शिव मल्हारी मार्तंड संघाला. राकेश मडवी आणि नितीन मडवी अशी जोडी आहे. वळवला आहे, फुलेंत चेंडू होता, स्वेअर शॉर्ट लेगला चांगलं क्षेत्रक्षण होतं तर डायरेक्टली हिट परंतु नेम चुकला आहे आणि इथे मात्र घातक चिकीरून पूर्ण केली. चांगले ताळमेळ होतं नितीन मडवी आणि राकेश मडवी 30+. मागच्या माझ्या प्रशांत पाटील 40+ आला होता गंगाधर इंगोलेच्या बरोबर, पण 30+चा राकेश होते. सिंगल घेतली, खातं खोललं, स्वतःचं संघ मात्र 3. गंगाधर इंगोले राईट अँड राऊंड द विकेट. ओहो हो 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 दोन्ही खेळाडू आहेत श्रीकृष्ण दिवाकडून, या होम टीम आहे. पण याच नितीन मडवीने बाद केलं होतं गंगाधर इंगोले. बघूया परत काढावं लागेल, जर झाली तर विकेट काढावं लागेल परतफेड करण्यासाठी. गंगाधर इंगोले कम्स इन बोर्ड राईट अँड राऊंड द विकेट.
हा 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 तेच तरार चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग झाला. हे चेंडू मात्र वाईट +1 अशा 2 धावा मिळतात दुसऱ्यांदा. हे चेंडू मात्र नियंत्रण आणावं लागते. अनियंत्रित जर मारा झाला तर धावसंख्या फक्त 43 आहे. ते जास्त बॅट्समॅनला बॅटरला करण्याची कोणतीच आवश्यकता नसणार आहे. 2 वेळा असं झालं का वाईट +2 धाव मिळतात. धावसंख्या मात्र पुढे जाते 5 वरती. हा 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 इथे मात्र काय लिफ्ट करतोय. पुन्हा एकदा तिसरा वाईट यार करण्याचा प्रयत्न. एसटीच्या डाव्या एसटीला मागून घुसवण्याचा प्रयत्न करतोय पण चाणक्य असं नितीन मेढवी त्याला मात्र व्यवस्थित चेंडू मात्र सोडून देण्यामध्ये एक सफलता मिळते नितीन मेढवीला. धावसंख्या स्कोरमध्ये 6. पहिलं ओव्हर टाकताना मॅन्डेटे पॉवरचा थोडा दिशेपासून हरवलाय. बरकटला मी म्हणेन गंगा. मॅन्डेचं पहिलं ओव्हर ताप आलाय. सुरेख क्षेत्रकर सिली मिडाऊनला धाव मात्र मिळणार नाहीये कारण व्हेरी क्लोज सिली मिडाऊन एक सिली मिडाप ठेवलेलं होतं. एक सिली मिडाऊन ठेवले एक मिडाऊन म्हणूया. व्हेरी क्लोज सिली पॉइंट सिली मिडाऊन शॉर्ट स्क्वेअर लेग व्हेरी क्लोज एट द बॅकवर्ड शॉर्ट पॉइंट. बॉलर बॅक टू ड्राइव्ह. गुड फिल्डिंग त्याचा करण्याचा प्रयत्न. व्हॉट अ लवली फिल्डिंग ऑफ द फॉलो थ्रू. एक कश्मकश +- कारण सराव का 365 दिवस पैकी जेवढे सराव असते ते आमने सामने करतात. +- थोडी खेळाडू माहित आहे कारण काय लवली पंच यार. दुर्दैव म्हणायला लागेल कारण चेंडू मात्र टर्न झाला गेला घोषित क्षेत्रात. धाव मिळून देईल या फटकावर नितीनला फक्त 1. येस चिपळूण मध्ये नाईटची टुर्नामेंट खेळून आलाय पण संघाची गरज आपलं एक सन्मानित स्पर्धा असते दिवा कोलिवार प्रीमियर लीग. त्यासाठी मात्र रात्रीच त्याने प्रवास केल्याने कॅप्टन मात्र रुजू झाले सामन्यासाठी खेळण्यासाठी. नाव आहे गंगा इंगोले. टॅप करण्यात सिंगल मिळेल आणि इथे मात्र ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरची समाप्ती झाली. बिनगडी बाद 8. विकेट मात्र काढू दिली नाही कारण विकेट काढली होती गंगाची नितीनने पण ती विकेट नितीन मात्र बॅटिंग करताना मिळू दिली नाही गंगाधर इंगोला. फर्स्ट इज कम्प्लिटेड. मॅन्डेलचं पहिल्या ओव्हरची समाप्ती. धावसंख्या आहे 43 धावसंख्या. उत्तर देताना शिव मल्हारी मार्तंडची बिनगडी बाद 8. 8 विदाउट लॉस. सुरेख अशी जबरदस्त स्पर्धा. व्हेरी डेंजरस डायनामिक. दिवा कोलिवाडा प्रीमियर लीग गावदेव खामल्या देव चषक 2022 प्रेझेंटेड टू दिवा कोलिवाडा ग्रामस्थ मंडळ अँड दिवा कोलिवाडा प्रीमियर लीग कमिटी. आपल्या भेटीला आहे सुरेख अशा 2 कॅमेरा. एक स्क्वेअर लेगला आणि आपण पाहू शकता बरोबर साईज स्क्रीन आहे त्याच्या बाजूलाच आमचा कॅमेरामॅन आहे. नाव आहे गुड्डू आणि याचं नाव काय सचिन? साहिल आणि गुड्डू हे कॅमेरामॅन आहेत. क्रिक लाईव्ह थेट प्रेक्षेपण दाखवतात सचिन जो अपडेट करतोय स्क्रीनवरती स्कोर. थेट प्रक्षेपण दाखवलं जातं. दिवा कोलिवाडा प्रीमियर लीग गावदेव खांबळ्या देव चषक 2022 पर्व आहे 2रं. पहिलं वर्ष गाजवलं तर अर्थाचं नावावर लावलं तर शिव मल्हारी मार्तंड जो तिच्या करतोय टार्गेट 43 धावांचा. धावा आल्या गंगाधर इंगोलेने धावा खर्च केल्या. पहिल्या मॅन्डेटरी पॉवरच्या मध्ये 8. राहुल पवार गोलंदाच्या मार्गावर शांताराम सेठ स्मृतीकडून मॅन्डेटरी पॉवरचं 2रं ओव्हर आहे आणि आपलं पहिले टाकण्यासाठी राहुल पवार हा गोलंदाज वापरलाय गंगाधर इंगोलेने. एक पॉइंट कव्हर शॉट एक्स्ट्रा कव्हर वाईड सिली मिडाम डीप मिड विकेट. पहिलीच चेंडू मात्र लो फुल टॉस. सिंगल मिळेल या स्ट्रोक वरती. राकेश बॅट मधून निघाली. सिंगल धावसंख्या जाते 9 वरती. कोण? राहुल पवार. श्रीकृष्ण दिवाच्या या मॅच मध्ये बरेचसे खेळाडू पाहायला मिळतात. 3 गोलंदाज वापरले होते अर्थातच पहिल्यांदा इनिंग मध्ये तेही होते श्रीकृष्ण दिवा. बॅटला मात्र लागला खालच्या टोकाला. चेंडू गेला बॅकपेट गलीच्या ठिकाणी. ते सिंगल फक्त मिळते. सिंगलला जास्त धोका होणार नाही. टीम शांताराम सेठ स्मृती यापर्यंत गोलंदाजी टाकली तर शेवटच्या बॉलपर्यंत हा लीगचा मॅच आपण पाहतोय. DPL 2022 तो रंगतदार अवस्थेत पाहायला मिळेल प्रेक्षकांना. 10 पूर्ण विकेट. राहुल पवार. एक कमजिंग बॉल
लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. लेग स्टंपला सोडून चाललाय. त्याच्यानंतर मात्र शिवरामजी वैती हे अंपायर आहेत मॅचचे. दोन्ही हात फैलावून सांगितले खराब चेंडू. अर्थात बाहेरचे एक धाव एक्स्ट्रा मिळाला स्कोर बोर्डती शिव मल्हारी मार्तंडच्या. धावसंख्या जाते पुढे 11 वरती. 11 बिनगडी बाद. सेकंड वन इन प्रोग्रेस. दुसरं ओव्हर मार्गस्थ प्रगती पथावर. बेस्ट टायमिंग शॉट हवेमध्ये चेंडू काढे क्षेत्ररक्षक अचूक झेल टिपताना सिली मिडावॉन विकी मडवी कॉट मिकी मडवी सफलता टाकून जाते. इज गॉन इन टू द पॅव्हेलियन इज बॅक. धावसंख्या आहे इथे 11 वर पहिला हादरा. परंतु 4 या धावसंख्येत पहिला हादरा बसला होता शांताराम सेठच्या स्मृती संघाला. आणि त्याच्या जागी मात्र खेळण्यासाठी कॅप्टन टीमचा नेता मोहरक्या ज्याने अतिशय जबरदस्त नेतृत्व दीपक कुशल नेतृत्व केलं कॅप्टनच्या रूपामध्ये. शेवटचा श्रीकांत नावाचा घातक फलंदाज असताना ती जबाबदारी पेळली आणि त्या ओव्हरमध्ये धावा खर्च केले फक्त 10. अक्षय जेरी चाललं होतं. जागच्या जागी ठेवून खडं केलं होतं श्रीकांत नारायणकरला या कॅप्टनने. कॅप्टनची भूमिका अतिशय महत्वाची असणार आहे. तो इथं बॅटिंगसाठी क्रमांक 3 वरती क्रमांक कुणाल आणि प्रशांतची चांगली जोडी जमलेली होती. 28 धावसंख्या भागीदारी बिल्टअप केली होती. बघू ही भागीदारी कुठपर्यंत जमते. गोलंदाज राहुल पवार लेफ्ट हँड नॉट फाइंड द गॅप बरोबर नेम धरला. सिली मिड ऑफ इनसाइड द सर्कल. गुड फिल्डिंग. नो स्कोर. धावफलक मात्र हलणार नाही. शॉर्ट ऑफ नेमच्या चेंडूचा बॅकलिप थोडीशी मागे नेली ड्राईव्ह केलं होतं पण गॅप काढण्यामध्ये असमर्थ ठरला नितीन मडवी. श्रीकृष्ण देवाचे दोन्ही बॅटर अँड बॉलर आमने सामने. गॅप आहे 15 धावसंख्या. नितीन जाते चौकाराबरोबर 6 या धावसंख्येवर वैयक्तिक. हपोली होता. गॅप काढली 30 यार्ड मध्ये जे सिली मिडान वाईडिश मिडान होतं त्यामध्ये गॅप काढली. डीपला मात्र क्षेत्ररक्षण होतं वाईडिश लॉंगॉनला. चेंडू सोडून दिलाय. इथे गंगाने पहिल्या ओव्हरमध्ये 3 वाईट टाकले होते. हा वाईट क्रमांक 4 आणि आपला पहिला टाकला 5वा वाईट आहे कारण गंगाने जवळजवळ 3 टाकले आणि गोलंदाज राहुलचा दुसरा. राहुल शॉट ऑफ फायदा घेतला आणि बॅट माता अगोदर चालली. व्हेरी क्विक इन शफल. लवकर आला मध्ये बॅटला स्ट्रोक खेळताना 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये धावा आहेत 8 धावांच्या सरासरीने 16. सरासरी 8.20 आहे जिंकण्यासाठी. परंतु इथे 8 धावा. गुड चेसिंग. पाठलाग चांगला चाललेला आहे. जशा तसं उत्तर मी म्हणेन कारण एकमेव फक्त विकेट पडले. विकेट गेलेले आहेत तंबूच्या आसरेला राकेश. 18 चेंडू आणि 27 धावा असं समीकरण इक्वेशन येते जिंकण्यासाठी. समोर मल्हारी मार्तंड. शिव मल्हारी मार्तंड गतवर्षी 2021 पर्वता विजेता आहे चॅम्पियन्स आहे. त्या चॅम्पियन समोर आकडे आहेत 18 चेंडू आणि 27 धावा. बरीचशी चर्चा होते. चर्चा करताना मात्र वेळेचं भान ठेवा एवढंच मी म्हणेन. टाइम इज मोस्ट इम्पॉर्टंट. टाइम इज मनी म्हटलेलं आहे. जो वेळेचं कदर करतो त्याने मात्र उंच शिखर गाठलेलं आहे. चित्रपट सृष्टीला महानायक अमिताभ बच्चन लता मंगेशकर सचिन रमेश तेंडुलकर यांनी प्राधान्य नेहमीच वेळेला दिलेलं आहे. 18 चेंडू आणि 27 धावा. 18 गेंदे 27 रन. गोलंदाजी मार्गावर विकी मडवी ज्याने छान झेल टिपला आणि पहिली सफलता मिळवून दिली राहुलला आणि संघाला. त्याला आणलं गोलंदाजी मार्गावर यावेळेला कॅप्टन गंगाधर इंगोलीने. तगडा मॅच होईल. एखादा ओव्हर जर 4-5 तिसरं ओव्हर निघालं तर सामन्यामध्ये जान आणेल हा गोलंदाज. साईनाथ दिवाकडून खेळणारा गोलंदाज आहे. नाव आहे विकी. क्षेत्ररक्षण सजवला गेलाय.
point cover like deep extra cover, long on long up, cow corner, deep square leg. Good cricket. सिंगल घेतली, स्ट्राईक रोटेट. फलंदाजाने सिंगल घेतली किशोरने, कारण अजूनही एकही चेंडू मात्र खेळलं होतं. बरंचसं असं खेळाडू असतात तो पहिल्या चेंडू सन्मान देऊन सिंगल घेतात, त्याच्यानंतर मात्र त्यांचा खरा शो असतो, खेळ असतो नॅचरल, त्या खेळाला सुरुवात करतात. सिंगल घेतली खातोकुल्ल कॅप्टनने 1ने. धावसंख्या 17 चेंडू आणि 26 धावा जिंकण्यासाठी. पुढेंत चेंडू होता, ड्राईव्ह करता, इथे मात्र येस नो इथे करत मात्र फलंदाज बाद. कोणतीच आवश्यकता नव्हती, ही सिंगलची तेवढी आवश्यकता नव्हती का कॅप्टन आत्ताच आलेलो. कम्युनिकेशन मागात पडेल, कारण कॅप्टन या सिच्युएशनला, या परिस्थितीला तिथे असणं गरजेचं होतं. कॅप्टन परतला वैयक्तिक 1 वर. दोन्ही कॅप्टन मात्र बॅटिंग करताना अपेश, गंगाधर इंगोले वैयक्तिक 2 वर, किशोर पाटील जो बळी ठरला. कारण बरंचसं पावलं ही अशक्य अशी सिंगल होती, चिकी सिंगल, ती शक्य होणं कठीण होतं आणि तिथे नेमकंच घडलं. लवली फिल्डिंग, रनआउट झाला, कॅप्टन परतला तंबूच्या दिशेला. दुसऱ्या विकेटचं पतन, पहिला राकेशला जनरल किशोर पाटील. धावसंख्या स्कोरबोर्ड 17. 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 16 चेंडूमध्ये धावा जिंकण्यासाठी 26. बरोबर ना, 26 धावांची आवश्यकता. 12 संघ मालक या स्पर्धेमध्ये प्रीमियर लीग मध्ये उतरलेले आहेत. प्रत्येक संघामधून 13 खेळाडू, त्याच्यामध्ये 2 सामन्यामध्ये 13च्या 13 खेळाडू आलेपाल्याने खेळवा व ते खेळवणं गरजेचं आहे. नियम आहे या प्रीमियर लीग 2022 पर्वत 2चं. गोलंदाज धनंजय को जी फ्रंट रेषा आहे लाईन, त्याला ओळंडकर या प्रकारे जबाबदारी घ्यायला लागेल. या मात्र पण लक्ष ठेवायला लागेल, जर धावा आधीच कमी आहेत 43, त्या प्रकारे तुम्ही वाईट टाकण्यात पूर्वी अगोदरच 5, त्याच्यानंतर फ्री हिट चेंडू गेले विकी मडवी. नो +1 2 धावा ऍड केल्यानंतर धावसंख्येमध्ये पुढे सरकली 19 वरती. बरोबर ना. 19 लॉस ऑफ द 2 विकेट. पिछा करताना सी मल्हार मार्तंड, पर्व 1 मधला चॅम्पियन्स. फ्री हिटला मात्र टिप्स करले आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या बरोबर छतावरती. दुसऱ्या इनिंगचा पहिला षटकार, पहिल्या इनिंगचे 2 षटकार होते ते लाजवाब होते कुणालचे. हा इनिंग मधला दुसऱ्या इनिंगचा पहिला षटकार नावावर लागतो किशोर मडवी, माफ करा नितीन मडवीच्या. धावसंख्या 7 पुढे जाते 25 वर. 25 2 गडी बाद. 25 loss of the 2 wicket. Wicket is gone in the pavilion. Rakesh Madhi, the first wicket. 25 धावा. 25 धावा आहेत स्कोर बोर्डवरती. लक्ष्य आहे, टार्गेट आहे 43 धावांचं. तिसरं ओव्हर आपलं पहिलं टाकताना साईनाथ दिवा टीम कडून जो खेळतो, या वेळेला शांताराम सेट स्फूर्तीकडून गोलंदाज टाकताना विकेट मडवी. गुड ड्राईव्ह, पुढे ते चेंडू ड्राय केला, डीप मधून येतोय, लंगापरून येतोय क्षेत्ररक्षण. त्या दरम्यान मात्र 2 धावा. ताळमेळ चांगला आहे वेळेला, पण कॅप्टन बरोबर हे ताळमेळ जुळलं नव्हतं. त्याचा नतीजा कॅप्टनला परतावून लावला किशोर पाटीलला तंबूच्या आसऱ्याला. 2 धावा मिळतात खात्यामध्ये जमा झाला. 2 धावण्यात पुढे जातोय 27 वर टीम. शिव मल्हार मार्तंड वैयक्तिक 14 वर पोहोचतोय. लवली प्लेट नितीन मडवी. विकेट टू नितीन. बॅटचा आउटसाइड एज. टप्पा खाल्यानंतर चेंडू मात्र घोषित क्षेत्रामध्ये. सिंगल मिळेल या स्ट्रोक वरती नितीनला. सिंगलने धावसंख्या पुढे जाते 28 वर. तिसरा ओव्हर प्रगती पथावर. 13 चेंडूने 15 धावांची आवश्यकता. 13 गेंड्यावर 15. सामना जास्त लांबला आहे, म्हणून मी म्हटलं ना क्रुशल ओव्हर होतं आणि त्याच ओव्हरमध्ये नेमका धावा या बॅटरने चोपून काढल्या. फुलटा टाक. आवाज सुरेख आला, पण डीप एक्स्ट्रा करून दूरवरून क्षेत्ररक्षण फील्ड करेल
बॅकअप चांगलं होतं त्यानुसार मध्ये एक्स्ट्रा मिळणार नाही, सिंगल मिळते. ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 43 धावसंख्येला उत्तर देताना यावेळी शिव मल्हारी मारतात 2 गडी बाद 29. येणार चेंडू 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14. 12 चेंडू आणि 14. कंपल्सरी टार्गेट दिबा कोलिवाडा प्रीमियर लीग 2022 पर्व 2 हा नियम आहे. धाबा या 12 चेंडू 14 काढावेच लागतील शिव मल्हारी मार्तंड संघाला अगेन्स्ट शांताराम सेठ स्मूर्ती. काय खेळ आहे, टेम्परामेंट पाहायला मिळतोय वेळेला. नितीन मडवीचं आघाडीला नितीन मडवी पाय रोवून घट्ट पकडून आहे खेळपट्टीवर पेशन्स ठेवलेत. कोल्ड माइंड मध्ये एक मॅच चुकी झाली होती. कॅप्टनला त्याने चुकीचा कॉल दिला. कॉल देताना मात्र कॅप्टनचं मी कौतुक करतोय. नितीन मडवीवरती त्याने भरोसा ठेवलाय आणि सॅक्रिफाईस केला, त्याग केला, करून गेला धावचित होताना पवलेंच्या आसऱ्याला. असे 2 गोडे फक्त बाद झालेले आहे. शिव मल्हारी मार्तंड या संघाचे पिछा करताना 43 धावांचा. पहिला दिवस या प्रीमियर लीगचा पर्व 2. पहिले 2 सामने, पहिला दुसरा सामना शो मॅच प्रदर्शनी सामने पाहिले आणि तिसरा मॅच आपण पाहतो लीगचा पहिला मॅच. शिव मल्हारी मार्तंड विपक्ष शांताराम सेठ स्मृती. 5 ओव्हरमध्ये 43 धावांचं टार्गेट सेट केलंय. श्रीकांत नारायणकर ऑफसाईड ऑफस्टंप. पहिला चेंडू मात्र पिचिंग झाला. मागणी मागितली होती डोळ्याच्या इशाऱ्यामध्ये, परंतु फेटाळून शिवरामजी वैती जे अंपायर आहेत नावाजलेले अनुभवी अंपायर धनंजय कोळी शॉर्ट स्क्वेअर लेगला आणखी एक अंपायर या मॅच मध्ये अंपायरिंग करताना. 11 चेंडू आणि 14 धावा. एक डीप एक्स्ट्रा कव्हरला पाहिलं, डीप पॉइंट खुलं सोडलं. ऑफसाईड ऑफस्टंप. यावेळेला जरूर मान्य केले वाईटची मागणी. वाईट एक्स्ट्रा मिळेल, एक्स्ट्रा धावण्यामध्ये धावसंख्या जाईल पुढे 30 वरती. 30 धावा आहेत स्कोरबोर्डती. 4थ्या ओव्हर आपलं पहिलं टाकतात श्रीकांत. हा चेंडू निश्चित वळाला असेल. व्हेरी गुड बॉलिंग बाय श्रीकांत नारायणकर. बॅटिंग मध्ये आपल्याला जे जमलं ना ते गोलंदाज कडून शांताराम सेठ स्मृती संघाला मी जवळ घेऊन जाईन अशी गोलंदाज टाकताना फ्लाईट देतोय. फटका मात्र डीप पॉइंट बॅक. तिसरी धाव घेण्याच्या मनस्थितीमध्ये होता पण त्याला स्पष्ट नकार दिला नवीन आला फलंदाज हेमंत पाटील. दोन्ही खेळाडू श्रीकृष्ण दिवा. पाहिलं तर या मॅच मध्ये दोन्ही संघाकडे श्रीकृष्ण दिवाच्या जास्तीत जास्त खेळाडू खेळताना दिसत आहेत. 2 धाव मिळतील नितीनच्या खात्यामध्ये. 2 धावसंख्या मात्र पुढे जाईल. यावेळेला शिव मल्हारी मार्तंड संघाची 2 गडी बाद 32 धावा. 11 धावांची आणखीन आवश्यकता. 4थं ओव्हर टाकलं जातं टीम कडून. आपलं पहिलं टाकताना श्रीकांत नारायणकर बॉलिंग मार्क राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर आहे आघाडीला सलामीला आलेला सलामी नितीन मडवी. राईट आर्म ओव्हर द विकेट. डान्सिंग ऑन द विकेट. इट इज कोटला 36 धावा. 14 स्कोर. 8 चेंडू आणि 7. संधी होती तर संधीचं सोनं करता आलं नाही यावेळेला कोणाल ज्याने बॅटिंग करताना स्कोर मिळवून दिला. पण यावेळेला स्कोर 17 चेंडू मध्ये 22 धावा. पॉइंटला क्लिअर केलाय परंतु जायज घोषित क्षेत्रामध्ये सिंगल मिळेल नितीनला. या स्ट्रोक वरती सिंगल धावसंख्या वाढते. शिव मल्हारी मार्तंड संघाची 37 धावा. लक्ष्य आहे 43 धावांचं. 7 चेंडू 6 धावा. श्रीकांत आहे समोर नितीन. फ्लाईट दिली चेंडूला मात्र आणला आत. डेफिनेटली हात आणला. मागणी केली ती मागणी मात्र फेट आणून लावली. सामना जो ऑन आहे कारण 6 चेंडू आणि 7 चेंडू
37 धावा 4 ओव्हर पाठलाग करताना टार्गेट चेस करताना शिव मल्हारी मार्तंड यावेळेस 37 धावा येणार चेंडू 6 चेंडू आणि 6 मस्ट कंपल्सरी स्पर्धेचा नियम आहे. दिवा कोलेवाडा ग्रामस्थ मंडळ व दिवा कोलेवाडा प्रीमियर लीग कमिटीच्या प्रेझेंटेड टू दिवा कोलेवाडा प्रीमियर लीग गावदेव व खांबळेदेव चषक 2022 पर्व 2 मध्ये पाहतोय पहिला लीगचा सामना. शांताराम स्मृती विपक्ष गतवर्षी पर्व पहिला चा विजेता शिव मल्हारी मार्तंड 4 वेळचा ओव्हरचा खेळ संपल्याने उत्तर दिले 37 धावा 2 गडी बाद. शिल्लक चेंडू 6 चेंडूमध्ये कंपल्सरी 6 धावांची आवश्यकता. पहिला लीग मॅच जिंकण्यासाठी गतवर्षीचा चॅम्पियन्स समोर ठेवण्यासाठी पुन्हा यावेळी हेमंत पाटील होते प्रथमतः स्ट्राईक घेईल प्रथमतः 6 चेंडू 6 गोलंदाजा मार्गावर आणल्या शांताराम सेट करून कॅप्टन श्रीकांत अक्षय शेट्टी काय प्रत्येकाला एक ओव्हर स्पर्धेचा नियम आहे. अक्षय शेट्टी हॅट्रिक साठी BS बॉयज कडून खेळणारा हा खेळाडू आहे. गोलंदाज निर्णायक ओव्हर टाकण्यासाठी हॅट्रिक जर संपादन केली तर रोख 500 देण्यात येतील. 20-22 दिबा या त्याच्या ओन टीम कडून समोर आहे श्रीकृष्ण दिवाचे दोन्ही हे खंदेवीर आक्रमक. अजून हॅट्रिक साठी ओमिकेने कडून आणखीन 500 रुपये. अक्षय शेट्टी पर्यंत चेंडू ऑफ ड्राईव्ह केला तिथे सुरेख क्षेत्रक्षण श्रीकांत नारायणकर लवली फिल्डिंग यार लॉंग ऑफला चांगलं क्षेत्रक्षण सिंगल मिळते. पहिल्या चेंडूवर सिंगल घेतले हेमंतने खातं खोललं स्वतःचं एक सिंगलने आणि धावसंख्या मात्र 38 वर. चेंडू शिल्लक 5 चेंडू मध्ये धावा बनवायच्या कंपल्सरी 5 जिंकण्यासाठी सांगितलं 5 चेंडू कंपल्सरी 5 धावा कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे हे लक्षात असू द्या. शिव मल्हारी मार्तंड तेवीस धावांची एंकर इनिंग प्लेड बाय नितीन सलामीला का टेम्परामेंट आहे यार कौतुक करायला लागेल. पेशन्स ठेवले कूल माइंड ठेवलं. कॅप्टन परतल्यानंतर सामन्याची जबाबदारी ओळखली नितीनने. 5 चेंडू 5 धावा. अक्षय हा वाट शिस्तीने जातील एकमेकांना हस्ताल अलोंदन करतील. दोन्ही टीम मात्र एकमेकाला सेकंड करतील हात मिळवतील. त्याच्यानंतर मात्र हा सामना खऱ्या अर्थाने संपला असं आम्ही जाहीर करू. 29 नॉट आउट मॅरेथॉन अँकर इनिंग गेम चेंजिंग इनिंग गेम चेंजर ठरला नितीन. एक करताना लाजवाब संयम भरी बारी 29 धावांची. आपल्या समोर